एकनाथ शिंदे हे पद्धतीनं ते आत्ता राजकारण करतायत तर ते जनतेला सपशेल फसवतात असं माझं ठाम मत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघावर सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तब्बल 2 वेळा ते मताधिक्याने या ठिकाणावर निवडून आलेत. यंदा या लोकसभा निवडणुकीत एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. या लोकसभा कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अभिजित बिचकुले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अभिजित बिचकुले हे प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत अनेक निवडणुकींमध्ये अर्ज देखील दाखल केला आहे. त्यांनी नेमका कल्याण लोकसभा मतदारसंघ का निवडला हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अभिजित बिचकुले आपल्यासोबत आहेत. नमस्ते सर. काय सांगाल, तुम्ही आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्यात, नगरसेवक पदापासून ते खासदारकीपर्यंत पदापर्यंतच्या साताऱ्यातल्या निवडणूक तुमची विशेष करून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतं. तुम्ही अनेकदा अनेक दिग्गज नेत्यांना आव्हान केलं. यंदा तुम्ही हा कल्याण लोकसभा मतदारसंघ का निवडला? सर्वप्रथम तुमच्या संपूर्ण टीमचे आभार तुम्ही दाखवा अशा अपेक्षा करतो. हे सगळं या ठिकाणी आपण वरळीमध्ये निवडणूक लढलो होतो आदित्य ठाकरेच्या विरोधामध्ये. त्यावेळेला संपूर्ण शिवसेना ही एक होती. त्यावेळेचे मुद्दे त्यावेळेला विकासाचे मुद्दे होते. परंतु आत्ता गेली 2.5 वर्ष तुम्ही पाहत असाल तर जनतेच्या प्रश्नांची या नेत्यांना काही घेणं देणं राहिलेलं नाही. हे फक्त स्वार्थी राजकारण करतात. मी कुठल्याही पक्षामध्ये काम करत नाही, पण संविधान इतकं ताकदवान आहे, संविधान आपल्याला एवढी शक्ती देतं. आणि हा मतदारसंघ निवडायचं कारण असं की एकनाथ शिंदे हे आमचे साताऱ्याचे मुख्यमंत्री ते झाले. रिक्षाचालक ते मुख्यमंत्री त्यांचा प्रवास आहे. खूप कौतुक वाटतं. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि ज्या पद्धतीनं ते आत्ता राजकारण करतायत तर ते जनतेला सपशेल फसवतात असं माझं ठाम मत आहे. आणि ते दाखवून देतो मी तुम्हाला की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यांचं स्वप्न होतं, ते झाले. शिवसेनेला त्यांनी काबीज केलं, शिवसेना त्यांनी उद्ध्वस्त केली, जे काय असेल ते. परंतु त्यांचं विधान असं होतं की अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात मी इंटरेस्टेड नाही, म्हणून मी हे सगळं केलं कारण उद्धव ठाकरे अजित पवारांबरोबर आहेत. मला हे पटत नाही असं एकनाथरावांचं म्हणणं होतं आणि त्या अनुषंगानं ते निघून गेले. परंतु आज तुम्ही बघितलं तर पुढच्या 2.5 वर्षामध्ये जाऊन ज्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायचं नव्हतं त्यात अजित पवारांना त्यांनी मांडीवर घेतलं आहे. म्हणजे हे सरकार पूर्णपणे लोकांना खेळवतं आहे. आता राहिला विषय असा की आपण दिग्गज उमेदवार निवडतो वगैरे असं काही नाही आहे. कल्याण मतदारसंघाशी आपलं जुनं नातं आहे. माझे मामा वगैरे इकडे सगळे राहतात, आता तुम्ही बघतायच ते. तर त्यामुळं इकडे येणं जाणं राहतं. गडावरती बाबा आहेत, त्यांच्याकडं आम्ही येत असतो. गडावरच्या बाबांकडं बाळासाहेब ठाकरेसुद्धा आशीर्वादाला जायचे, प्रचंड मानायचे बाळासाहेब बाबांना वरती गडावरच्या. आणि तोही विषय आहे. तर त्या अनुषंगानं आपण इकडं आलो आणि जनतेला सांगायचं आहे मला जाऊन की मतदान करताना जर नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये येतात, वाराणसीचा आणि नरेंद्र मोदींचा काय. बरं, आता मूळ मुद्द्यावरती मी येतो. मी 2 ते 3 मागण्या केल्या. नवीन संसद भवनला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या. इतकी सुंदर इमारत आहे आणि संविधानामुळे हे संपूर्ण आपलं कार्य चालू आहे देशाचं. तर डॉक्टर बाबासाहेबांचं नाव का नको तिथं द्यायला? तर आम्ही हे मोदी साहेबांना पत्र लिहिलं. मोदी साहेब एखाद्या हॉटेलवाल्याला, एखाद्या टपरीवाल्याला, एखाद्या सायकलवाल्याला सुद्धा बोलतात, त्याच्या पाठीवर हात टाकतात. पण ज्या वेळेला एक सुज्ञ डॉक्टर अभिजित बिचकुले त्यांना पत्र लिहितात की संसद भवनला तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं नाव द्या, तर त्याच्यावरती ब्र शब्द हे नरेंद्र मोदी बोलत नाहीत. दुसरा मुद्दा होता की नावासोवाचा जो आपला प्रोजेक्ट झाला, सेतू झाला, तर सागरी आरमार वगैरे असं त्याला म्हणू आपण पूर्वीच्या भाषेमध्ये. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी आरमार उभारलं आणि आत्ता तुम्ही एक नवीन नियम काढला की आईंचं नाव लावायचं.
मातृदेवो भव, पण त्याच्याही पेक्षा पितृदेवो भव असं आम्ही मानतो. नेहमी अभिजित बिचुकले म्हणतो की मी माझ्या घरच्यांमुळे मोठा झालो, मी कुणाच्याही बरोबर राहून मोठा झालो नाही. आदर्श जर तरुणांना घ्यायचा असेल तर माझ्याकडे घ्यायला काही हरकत नाही. राजकारण म्हटलं की सगळे भितात. अरे हा नेता काय करेल, तो नेता काय करेल, काही करत नसतो. हा नेतासुद्धा पाठीमागं कुणाचे तरी जोडे उचलत असतो आणि मग ह्याचे त्याचे जोडे उचलून तुम्ही पदं घेता. सांगायचा मुद्दा काय की एक पत्र होतं, नवीन सेवडे आणि नावाजोवाच्या सेतूला आद्य राजमाता मासाहेब जिजाऊंचं नाव द्या असं मी सुचवलं होतं. तरी माझ्या महाराष्ट्र सरकारनं, सरकार आमचंच आहे, त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी किंवा शिंदे साहेबांनी माझी दखल नाही घेतली आणि त्यांनी अटलजींचं नाव दिलं. तर अटलजी हे अतिशय मोठं व्यक्तिमत्व आणि आमचं तर आदर्शच आहे. मी कवी असल्यामुळं अटलजी मला जास्त कळतात, कवी असल्यामुळं. पण अटलजी हे राजमाता जिजाऊन पुढं शून्यच. म्हणजे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही राजमातांचं नाव लावत नाही, इकडं म्हणता मातांचं नाव लावा, त्याचं स्वागतच आहे. मग ह्या दोन गोष्टी मला खटकल्या. ह्या दोन गोष्टी तुम्ही करून दाखवा. संसद भवनला नाव द्या, अभिजित बिचुकलेंनी सांगितलं होतं म्हणा, माझा सत्कार नका करू, माझा सत्कार करू नका, पण बाबासाहेबांचं नाव द्या. कारण देश, देव आणि धर्म हे समान आहेत. आणि दुसरी गोष्ट, आचारसंहितेच्या संपूर्णपणे चिंध्या चालल्यात. त्रिशूल आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणीतरी नरेंद्र मोदींच्या हातात दिला तरी इलेक्शन कमिशन गप्प बसलंय. त्रिशूल हे धार्मिक आहे, ओके. त्याच्यानंतर इलेक्शनमध्ये धार्मिक बोलायचं नाही असं सांगितलं आहे, बरोबर. जय श्रीरामच्या घोषणा येतात, आम्ही श्रीरामांना मानतोच. माझा सगळ्यात मोठा बॅनर त्या ठिकाणी साताऱ्यामध्ये होता 40 फुटांचा 22 जानेवारीला. पण आम्ही आत्ता बोलतो का ईश्वराबद्दल? बिलकुल नाही. फक्त शपथ फॉर्मवरती घेताना आपण ईश्वर साक्ष शपथ घेतो असं म्हणतो. त्यामुळं फसवेगिरीचे हे राजकारण आहे. हे फक्त ठाकरे आणि शिंदे कुटुंबाच्या संपूर्ण गदारोळामध्ये, संपूर्ण युद्धामध्ये, संपूर्ण भांडणामध्ये सर्वसामान्यांना वेटीला धरायचं काम चालू आहे. विकास राहिला बाजूला, लोकांचे प्रश्न राहिले बाजूला. MPSCच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मी बसलो त्यावेळेला ते आंदोलन बाजूला गेलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.